आपण आता इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावामध्ये आलोय। आपल्या तरुणांनी गेल्या 8 दिवसापासून ते फोन करताय आणि ह्या गावामध्ये 1 वर्ष झालं प्रशासक नेमलेला आहे आणि यांनी गावकऱ्यांनी प्रशासक पाहिला नाही। तुमच्याकडे प्रशासक आला का? नाही, कोणी नाही। बरं, प्रशासक कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला? आणि 1 वर्षापासून तुमच्याकडे प्रशासक नेमलेला आहे हे माहिती आहे ना? हो, नेमलेला आहे, पण प्रशासक गावात येत नाही। आणि ग्रामसेवकाबद्दल त्यांच्या तक्रारी आहे का तो गावामध्ये येतच नाही। बरं, ग्रामसेवक कधी येतो? ग्रामसेवक तो 15-15 दिवस येतच नाही आणि विशेष कोणाचं काही काम असल्यानंतरच मला सांगा, मग मी येतो ते काम करून देतो असे। बरं, मग फोनवर उंटावरून शाळा बोलतो फक्त। हा, आणि मग पगार मात्र रोज बरं, आता त्याने काय सांगितलं तुम्हाला? आता 22 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत मी रजेवर आहे असं त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं असतं। आम्ही इगतपुरी पंचायत समिती येथील आस्थापना या विभागात जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता त्यांनी देखील आम्हाला हेच सांगितलं की तुमचे ग्रामसेवक 22 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत रजेवर आहे आणि तुमचा चार्ज गरुडेश्वरचे निकम म्हणून ग्रामसेवक आहे यांच्याकडे दिलेला आहे असं आम्हाला सांगितलं। ते आले का मग 22 तारखेपासून आता इथं? नाही, ते निकम ग्रामसेवक आले का? कोणीच आलं नाही। म्हणजे बघा, जो नियमित ग्रामसेवक आहे तोही नाही, जो रजेवर गेलाय दुसरा नेमलाय तो फक्त कागदावर, हा ग्रामसेवक पण फक्त कागदावर। म्हणजे गावामध्ये बरं, तुमच्या ज्या तक्रारी ऐकून घेतोय का? पण तो येतच नाही तेव्हा फोन उचलत नाही कोणाची, ग्रामसेवक फोन उचलत नाही। म्हणजे मग तुमची त्याची भेट होते का नाही? भेट गावाला येतच नाही ते तर भेट आमचं ग्रामस्थांचं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला कॉल उचलायचे नसेल तर तुम्ही इथं उपस्थित राहा। आम्ही उपस्थित नाही याच्यामुळे आम्ही तुम्हाला कॉल करून तुम्हाला विचारणा करतोय काही गोष्टींची। मी या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही हे जे ग्रामसेवक आहेत ना, पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याच गावामध्ये ग्रामसेवक हा मुख्यालय राहत नाही। ग्रामसेवकांनी ज्या गावामध्ये त्यांची ड्युटी आहे त्या गावात राहिलं पाहिजे। आणि ते काय करता, या गावातल्या एखादा हाताशी धरायचा, त्याच्या घराचा भाडे करार दाखवायचा आणि तुमच्याकडून ते त्याचं तुमचा भाडेपट्टा काय असेल ते सुद्धा घेतात आणि मग तुम्हाला म्हणजे हे शासनाची फसवणूक करता आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकू राहिले। त्यामुळे माझं तुम्हाला या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही आता या जे मुख्यालय राहत नाही त्यांचे पगार थांबवा, त्यांना पगारच देऊ नका। मुख्यालय राहिल्याशिवाय पगार काढायचा नाही। कारण आता आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अशीच बोंब झाली, एक शिक्षक गावामध्ये राहत नाही, ते सुद्धा गावातले कुणीतरी चाटीमाटी हाताचे धरायचे, त्यांचा भाडे करार दाखवायचा, कारण नामाकाराचा भाड्यानं राहतोय म्हणून यांनी राहायचं नाशिकला आणि यायचं आमच्या पोरांना इथे शिकवायला। आता ग्रामसेवकांचं तेच झालंय, एकदम भयान। मी निषेध आहे अशा सगळ्या गोष्टीचा आणि या ग्रामसेवकावर कडक कारवाई करा। जर हा 3-4 वर्षापासून नाही तर 3 वर्ष झाले। 3 वर्ष, बरं किती वेळा आला असेल 3 वर्षात? 3 वर्षात येऊन वैयक्तिक ज्याचे पर्सनली काम आहे ते करून निघून जायचं कंपन्यांवरती। आता आम्ही त्या 9 तारखेच्या ग्रामसभेत असा ठराव केला होता की आमची जाण्या येण्याची पूर्ण पंचायत आहे, कानडवाडी फाटा ते वाघेरे गाव हा रस्ता पूर्ण कंपन्यांच्या हेवी वाहतुकीमुळे खराब झालेला आहे आणि त्या रस्त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं होतं की ग्रामसभेचा ठराव त्यांना द्या की 10 दिवसात तुमच्या पुरता का होईना रस्ता तुम्ही दुरुस्त करून घ्या जेणेकरून तो आम्हाला वापरात येईल। बरोबर, यांनी तसं न करता प्रत्यक्ष जाऊन कंपनीवाल्यांची संगनमत करून तो रस्ता अगदी चुकीच्या पद्धतीने त्याची दुरुस्ती केलेली आहे। त्या दुरुस्ती केल्याचा जास्त त्रास आज लोकांना होऊ राहिलाय। आज कित्येक जण गावामध्ये भरती करताय मुलं, तिथून त्यांना बाहेर गावी जावं लागू राहिले रस्ता नसल्यामुळे, रनिंग करायला प्रॅक्टिसला। बरं, गावातलं मग पाण्याची काय व्यवस्था आहे? आता पाणी येतं का प्यायच्या पाण्याचं? काय प्यायच्या पाण्याचा अजिबात नियमित पाणी येत नाही आणि संपूर्ण पिण्याचं पाणी हे दूषित पाणी आमच्या गावाला पुरवठा होतंय। त्याबद्दलचा आम्ही ग्रामसभेत पाण्याची बॉटल भरून ठेवली होती, त्या बॉटलचा आमच्याकडे ग्रामसभेचा पण व्हिडिओ आहे। तर ग्रामसभेचा व्हिडिओ 3 वर्षात या माणसानं तोंडी जे माणसं सांगत होते टाकी साफ करा, टाकी साफ केली नाही। ज्या दिवशी ग्रामसभा झाली त्याच्यानंतर 2 दिवसानं ती पाण्याची टाकी साफ केली गेली आमच्या। ती साफ करायची पद्धत सुद्धा चुकीची होती त्यांची। त्यांनी नळांच्या जे पिण्याचं पाणी येतं त्याच्यात तो गाळ भरला, म्हणजे ते पाणी प्रत्येकाच्या नळा आता लाईनी चौक। म्हणजे बघा, जिल्हा परिषदेच्या साहेब तुम्हाला माझी या माध्यमातून एक विनंती आहे का बघा, तुम्ही या गावाची पाण्याची टाकी ज्यांनी बांधलेली आहे त्यांनी ती टाकी स्वच्छ करण्यासाठी आउटलेटच ठेवलेलं नाहीये। म्हणजे ती घाण साफ करण्यासाठी म्हणजे कधी टाकी बांधली? ही 50 लाखाचा निधी आहे। कधी बांधलेली टाकीचं काम 4-5 वर्ष झाले। 4-5 वर्ष झाले, म्हणजे ती 4-5 वर्षापासून टाकी धुतली नाही। म्हणजे तेच पाणी आणि आता त्यांनी जेव्हा स्वच्छ केली त्याचे व्हिडिओ आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू।
त्याच्यामध्ये अक्षरशः गुडघ्या एवढा गाळ आहे त्या टाकीमध्ये आणि तो काढला कसा त्यांनी ते जे पाईप ज्या पाईपामधून पाणी गावात नळाला येतं त्याच्यामध्ये टाकला आणि नळ चालू ठेवले. आता ते पाणी ते चिखल का त्या नळातून निघून गेला असेल का? अरे तो चिखल अख्खा त्या पाईपांमध्ये जाम झाला असेल ना. म्हणजे तुम्ही अख्ख्या गावातली पाईपलाईन खराब केली. पाणी आता गावाने प्यायचं लाजा नाही वाटत? तुम्ही आता ते पाईप काढून स्वच्छ करणार आहे का? हे आणि हा निर्णय कोणाचा होता? चिखल त्याच्यातून नळाला पाठवायचा. समज साफ करणारे कर्मचारीच होते, कर्मचारी नाही, पण त्यांना आदेश कोणतरी दिला असेल ग्रामसेवकांनी. ग्रामसेवकांना तो चिखल त्यांनी त्या नळामध्ये टाकून त्या नळाने तो चिखल कधी बाहेर येईल का? बरं किती वेळ पाणी चालू ठेवलं त्यांनी? म्हणजे ती टाकी पूर्ण तो चिखल त्या पाईपातून खाली सोडला. हो, चिखल त्यांनी बाहेर काढला नाही. बाहेर नाही. आउटलेट तो चिखल दाखव बरं मला, व्हिडिओ दाखवून व्हिडिओ आहे ना त्याच्या. दाखव ना. बघा ना, रमेशला फोन कर. हे बघा चिखल. हा राहू द्या, हा व्हिडिओ मला पाठवा. हा एक हा पण ते साफ करू राहिले हे साफ करताय. आणि कसे साफ करू राहिले तर ते चिखल त्या आउटलेटमधून. आणि हे व्हिडिओ पाठवून आपण ऍड करू त्याच्यामध्ये. हे बघा हे नळ असे चालू ठेवले. अरे लाजा वाटू द्या ना. तो तिकडनं जो चिखल आहे तो चिखल त्या पाईपांना तुम्ही खाली घातला. अरे ते अख्खे पाईप आता चॉकअप झाले असतील ना. ते अर्धे भरून गेले असेल. आता रोज त्या चिखलातून पाणी माझ्या नागरिकांना. लाजा वाटू द्या. यांनी गावठाण जागा आहे जी गावकीची ही कुठल्या आपल्या शासकीय इमारतीसाठी वापरली जाते किंवा आपल्या सार्वजनिक विकासासाठी वापरली पाहिजे. आणि सार्वजनिक काय केलं मग त्यांनी काय केलं? परस्पर तुम्ही माझ्या फ्लेवर मध्ये तर त्या गावठाण जागा 40 बाय म्हणा 50 बाय म्हणा लोकांचे. आणि ह्याच गोष्टीवर काही काळापूर्वी लढत असताना परस्पर जे लढत होते त्यांच्यावर केशी नोंद करेल. म्हणजे ह्या गावचं गावठाण या नागरिकांच्या तक्रारी आहे का? गावचं गावठाण ते परस्पर खाजगी प्रायव्हेट त्यांच्या फेवरमधल्या लोकांना किंवा काही आर्थिक देवाणघेवाण घेऊन ते असं काही करत असतील. आणि जर अशा घटना असतील तर माननीय शिवसाहेब या अशा माणसाला रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा. नुसतं निलंबित नका करू, बडतर्फ करा यांना. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस कामावरून असे माणसं काढून टाकले पाहिजे. जर ते इथं वेळेवर येत नसतील. किती दिवस झाले ग्रामसेवक गावात नाही? येलच नाही. 9 तारखेची ग्रामसभेनंतर तर गावात भेटलेच नाही आम्हाला. 9 तारखेनंतर 9 तारखेनंतर सर्वात मेन गावचा कर्मचारी म्हणजे पाणी सोडणारा कर्मचारी गावचं कामकाज बघतो. त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्याकडे. तो कर्मचारी त्याचं काम काय आहे? पाणी सोडण्याचं काम आहे. त्याला त्या बाडबिस्तराला हात लावायचा कुठल्याही प्रकारचा. म्हणजे ग्रामसेवक बाहेर तो फोनवर सांगतो का तुम्ही सही शिक्के देऊ म्हणजे उंटावरून शाळा बोलतो. त्याचं प्लस तो 50, 50, 100 घेतल्याशिवाय गावच्या लोकांना पाणी सोडित नाही. पण त्याला पैसे द्यावं लागतं. फौजी माणूस आहे त्यानं स्वतः त्याच्या हातात 50 रुपये की 100 रुपये टेकावले त्यावेळेस त्याला पाणी सोडलं. म्हणजे हा गावचा मनमानी. एक मिनिट आहे काय दादा का वयोवृद्ध माणूस आहे त्यांच्याकडे जाऊ द्या. 4 दिवस नळ नाही असा टाइम 4 दिवस नळ येत नाही. बरं आता त्यांनी जी टाकी धुतली आणि ती धुताना त्यांनी तो चिखल होता त्या टाकीमध्ये तो त्या पाईपांना नळाला सोडला. आला का नळातून बाहेर चिखल? नाही फक्त गडूळ पाणी आलं. चिखल आला का बाहेर? चिखल येईल का? बरं तुम्हीच सांगा. जर टाकीमध्ये चिखल आहे असा गोठ्या एवढला चिखल आहे तो चिखल काढायचा असलो कसा काढला पाहिजे? तो कसं काढला पाहिजे? बादल्यांनी भरून तो चिखल असा ओढून काढायला पाहिजे ना. त्यांनी त्या नळाचं पाणी येतं त्या पाईपात घालून का बाहेर काढला. बरं तर तसा चिखल निघेल का बाहेर? तुमचा अनुभव काय म्हणतो? म्हणजे पाणी बारीक झालं. पाणी बारीक झालं म्हणजे तो चिखल त्या पाईपांमध्ये बसलाय. पाणी बारीक आहे पण बारीक आहे ना. पाण्याचा वास येतोय. पाण्याचा वास येतोय बघा. ऐका ना रोहित इकडे. कर्मचाऱ्याचं काम काय आहे? टाकी ओव्हरफुल झाल्यानंतर बंद करावी. जे पाणी धुतल्यानंतर. हा बघा तुम्ही आता सगळे व्हिडिओ आपल्याकडे. हा मुलगा हा फोन करतो टाकी भरली त्यावेळेस पाणी सोडायला येते ती टाकी ओव्हरफुल होऊन या मुलाच्या घरांक जाती. म्हणजे काय झालंय माहिती का? जो नागरिक बोलायला जातो ना त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. आता मी बोलतो माझ्यावर आक्षेप घेईन. म्हणजे यांच्या गैरवर्तणुकीमुळे गावचा सर्व भ्रष्टाचार आहे. आता हे पोरं आहे यांना आजार बिजार झाला तर यांच्या घरच्यांना पैसे भरा बिस्लरी पाणी आणावं लागतंय.
हा हा म्हणजे विचार बिसलेरी पाणी आणून हा. हा हे मुलांसाठी हे बघा म्हणजे गावामध्ये पाण्याची सोय आहे आणि गावकऱ्यांना आहे बघा असं बिस्लरी पाणी आणून प्यावं लागते. अरे लाजा वाटू द्या तुम्हाला. आणि हे कोणती पद्धत आहे आता थांबा, आम्ही या सगळ्या तुमच्या कामाची चौकशी लावू. कारण तुम्ही हे टाकी अशी चिखल तुम्ही काढायला तुम्हाला कोणी ट्रेनिंग दिलं होतं? हे आउटलेटच नाही तिला. एक तर टाकी बांधताना एक तर स्वच्छ. चला आपण टाकीकडे जाऊ या. हा चल. टाकीची शिडी सगळी सडून गेलेली आहे. येऊ. हा? या ना चल चल हा बरं घ्या या. हा रस्ता शाहीर उत्तम गायकर यांच्या कालावधी 2007 मध्ये होय. म्हणजे एक हा मिनिट रस्ता बघा. ऐकून घ्या. गटारीचा निधी 8 लाख रुपये येले. ते आपण आता पुढच्या चौकशीत नाही हा रस्ता कधी झालेला आहे? हा रस्ता शाहीर उत्तम गायकर शाहीर यांच्या- उत्तम गायकर जे सरपंच होते सरपंच होते त्यांच्या कार्यकाळात हा रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर हा त्या त्याची काळामध्ये आहे का ना, त्या काळामध्ये म्हणजे बिनविरोध झालेला सरपंच. हा आणि त्या त्यांनी काहीतरी कार्यकाळापासून- दंड केला होता. हो. भ्रष्टाचार बाहेर काढला. हो. आणि शाहिरांनी काहीतरी दंड केला होता. ग्रामसेवकला काही दंड झाला होता हो. त्याच्यामध्ये. म्हणजे बघा हे असं आहे म्हणजे 2004चा रस्ता आहे हा. हा नक्कीच नेहमी या शाहिरांनी बघा आजही या तरुणांच्या तोंडून त्यांचं नाव निघालं. त्यांनी याच गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या कलेच्या माध्यमातून पोचवलं. आणि बघा ते एकदाच सरपंच झाले, परंतु आजही त्यांच्या कामावर आजही त्या गावकऱ्यांना एक गर्व. बरं त्यांनी जे कामकाज केलं होतं कसं होतं? काम म्हणजे त्यांना मोकळ्या निधीतून केलेलं काम होतं ते कुठंतरी ऍडजस्टमेंट करून काम केलं होतं. पण त्यांनी स्वतः उभं राहून त्यावेळेची संपूर्ण बॉडी सदस्य मंडळ आणि- हा. त्यांना सोबत घेऊन ते काम उत्तम क्वालिटीचं केल्यामुळे ते आजही सुस्थितीत आम्हाला वापरण्यासाठी आहे. म्हणजे आज हा तोच रोड आहे. त्याच्यानंतर हा रोड झाला नाही. रोड झालेलाच नाही आणि त्याच्यानंतर. आजची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. 2 वर्षापूर्वी माझ्या गावात मारुती मंदिरापासून तर मुंडेगाव रस्त्याला अंडरग्राऊंड गटार झालेली आहे. अंडरग्राऊंड गटारीतून 4 दिवस सुद्धा गटारीतून पाणी गेलेलं नाहीये. त्या गटारीचे आपण तिथं जाऊन प्रत्यक्ष व्हिडिओ बनवू. तिला पुढे आउटलेटच नाही, आउटलेटच नाही, फक्त पाईप गाभा. काढलेले. म्हणजे फक्त पैसा काढायचा नुसते कागदावर चित्र काढत होते तसे फक्त चित्र काढून ठेवायचे. ग्रामसेवक बाबा तू एकाचसाठी आहे हा, मग नुसते बिलं पास करून फक्त बिलं काढायला का? म्हणजे याच्यात फायदा होतो ठेकेदाराचा आणि लोकल पुढाऱ्यांचा आणि ग्रामसेवकाचा. बाकीच्यांचं काय? ऐका ना, गावात लाईटच नव्हती आपल्या. हा आपल्या चला, गावात आपण लाईट तिकडे जात नव्हती. बोलूया. इथं? नळाला पाणी येईल. हे बघा नळाला पाणी येईल साहेब, नळाला पाणी येईल बघा. हे पाण्याचा वास घ्या. आज तरी हे पाणी वास या हा. पाणी. हे पाणी बघा पुढच्या नळाला पाणी वास येतो बघा पाणी. काही या इकडे 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 पुढे बाजूला. ते बाजूला. हा हे पाणी काय आहे? पिण्याचं पाणी येते. खराब आहे काय? खराब येतो, वास येतोय. हा, पण मग तुम्ही हेच पाणी पिता का? नाही आम्ही बावडी हा बावडीवरून आणतो. तिकडून बाहेरून पाणी आणता. म्हणजे बघा म्हणजे पाणी टाकी साफ केली आणि त्यांनी हाईट पहा म्हणजे चिखल त्या टाकीच्या पाईपातून बाहेर पाठवलाय. अरे लाजा वाटू दे. बघा त्या पाण्याचा वास येतोय म्हणजे आखी घाण त्या टाकीतली सडलेले कुजलेलं सगळं त्या पाईपाने आता त्या पाईपांमध्ये. आणि आता हे घाण वास येतोय. हे पाणी प्यायचं का गावकऱ्यांनी? हा एकीकडे आपण म्हणतो की तिच्या रोगांपासून आपण गावकऱ्यांना सगळ्यांना सुरक्षित राहण्यासाठी आव्हानं करतो, लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण आव्हानं करतो आणि त्यांना हे असं घाणेरडं पाणी पाजतो. निषेध पूर्ण वास येतोय ना. वास येतो पूर्ण याचा. हा याच्यात पाईप टाकेल का? तिच्यातच नळाचा पाईप आहे. गावाला मंजूर झालेली योजना ही पूर्ण GI पाईपात होती. हा यांनी GI पाईप खाऊन ही PUC पाईप टाकलेली. पाईप- योजनेचा 2013 होय. प्लीज होय. मधून अरे मी काय म्हणतो, हा PUC पाईप. आणि ही कोणती ऐ. जे- 2013 ची राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत आमच्या गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर बरं हे पाणी पेयजल योजनेचा पाईप आहे हा असा? PUC पाईप. अरे बाबा हे कोणता इंजिनियर होता? हे असे पाईप हे असे वरती? अहो निम्मे इंजिनियरला निम्मे एक मिनिट ग्रामसेवकला फोन लाव. ग्रामसेवकला भाऊ हा लावा भाऊ फोन. एक मिनिट ग्रामसेवक लावा बरं. नाही नाही हे असे पाईप हा बंद आहे. बंद केला. त्यांना फोन गेला. हा, फोन गेला. त्यांना इथून फोन गेला. फोन गेला बा, मी फोन गावात switch off. आले, हा फोन याला तो फोन हा. बंद झाला. बरोबर आहे. बघ अरे पण हे बघ तू आता फोन बंद करून ठेवशील फक्त, परंतु हे ज्या गावातल्या लोकांचा जो रोष आहे, अरे लाजा वाटू द्या जरा. कमीत कमी ज्या आपण पगार घेतो त्या पगारा एवढं तर कामं करा.
हा तुम्ही जर गावामध्ये येत आम्ही आहे ना आम्ही प्रत्यक्ष स्वतः जिल्हा परिषदेच्या सीओ साहेबांना आम्ही भेटून तुमची वैयक्तिक तक्रार करणार आहे आम्ही निषेध या अशा सगळ्या घटनेचा म्हणजे हे पाईप शिवसाहेब इकडे दाखवा यांना बा हे पाईप पेयजल राष्ट्रीय पेयजल योजना पाईप पा उद्या इथं काय लागला दगड कोणी फोडला असे leakage भरपूर आहे ना. आणि याला हा खर्च असतो इथं 2-2, 2.5, 3-3 फूट खाली खणून आणि पाईप गाडायचे राहता हा तुम्ही डायरेक्ट असे वरती पाईप पसरून दिले अरे लाजा वाटू द्या पैसे खाण्यासाठी शेतकरी सुद्धा चांगले पाईप वापरतो अरे, पैसे आणि हे बघ. खाण्यासाठी लोखंडी पाईपलाईन आहे आणि पीओसी पाईप वापरली नाही तुम्ही माहिती आधी करा ना ती माहिती काढा ना सगळी काय काय वापरलंय किती खर्च झालाय हा आणि आपण याची चौकशी लावू ना हे चला 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 आपण चला, आपलं काम करा. कर्मचारी हो इकडे या, इकडे या, इकडे या. ते सरकारी कर्मचारी मग याच्या खाली पण आता पाईप आहे का टाकेल एकदम 2-2 इंचावरती 2-2 इंच अरे अरे निश्चित ही गटार आहे मुळात ही गटार आहे का वर मग इकडनं येणारा सगळा पाण्याचा हा प्रवाह हा असेल. अरे 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 कुठलंही नियोजन नाही आणि हे 2007ला या रस्त्याचं काम झालेलं आहे त्यानंतर अंतर्गत नाही पण तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी कागदावर असे केले असतील ना तुम्ही ते बघून घ्या ना अहो ज्या वेळेस आम्ही याची म्हणजे काही काम दादा पाणी कसं येतंय पाणी 2 दिवसा 3 दिवसा बरं आता चांगलं येतंय का हे तर नळाला पापा वास घे ना. बरं बरं कुठे ते कर्मचारी कुठे ए टाकीकडे चला टाकीकडे चला आपण तो येईल तिकडे चला येईल तिकडे हे पाणी आहे. हे बघ आणि हे बघ इथं- व्यवस्थापन इथं 2-3 इंचावर अरे pipeline आहे. प्रशासक नेमलेला असतो ना तेव्हा ठीक आहे तुम्ही नवीन विकासाचे कामं किंवा ठराव आपण घेत नाही पण जे जुने कामं म्हणजे पाणी आरोग्य आणि या लाईट या सगळ्या सुख सुविधा तर तुम्ही देणं गरजेचं आहे ना हा मग तुम्ही काय करू राहिले निश्चित असा एकदम मग नुसते पगार घ्यायला फक्त महिन्याला हा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं पाय भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली डोकं पाय भ्रष्ट अधिकारी हेच खरे देशाचे गद्दार आहे अरे तुम्ही जर प्रामाणिकपणे तुमचे कामं जर केले ना तर हे नागरिकांवर ही वेळ येणार नाही ना अरे सरकार पैसे देत आहे पण तुम्ही भ्रष्टाचार करता साल्या हे टाकीचं पाणी आहे का? कुठे टाक कुठे इथे टाकी शिडी बिडी तिची प्रॉपर दाखवा 50 लाखाच्या निधीत शिडी 50 लाखाचा निधी आहे हो 49 लाख राष्ट्रीय रुपयाचा पेयजल निधी योजना. होता. राष्ट्रीय पेयजल 2013ला तिची मंजुरी होती हा. ती योजना पूर्ण होता हा. 19 आले 2019. त्याच्या मागचा खूप इतिहास आहे त्याच्यासाठी आम्ही प्रशासकीय दरबारात कार्यालयात हा. खूप दाद मागितली तिची जागा ही अनधिकृतपणे बदलण्यात आली त्या टाकीचा डिस्ट्रीब्युशन प्लॅन आणि सेंटर हा गावच्या मध्यावर होता हा हा ह्या टाकीचा बरोबर कुठंतरी एका मर्जीतल्या माणसाला आमची जुनी पाण्याची टाकी पाडून हा ते वैयक्तिक लाभासाठी ती जागा देण्यात आली म्हणजे जिथं टाकी होती ती जागा हो ती जागा बरं. ह्या टाकीची मंजुरीत गावच्या सेंटर पॉइंट आहे हा, पण ती गावाच्या बाहेर आणली गेली निश्चित मग तुम्ही याच्या तक्रारी केल्या नाही का खूप सारं लढून बघितलं कुठंतरी एकटं पडल्यानंतर मला पण थांबावं लागलं तिथं म्हणजे नाही आता आपले जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ते प्रामाणिक आहे मी काय म्हणतो, तरुण आहे ते नक्कीच आपल्याला मदत करतील या प्रकरणात आणि हा कोणता रस्ताच नाही गावात कुठेही आता किती 49 लाखाची नाही हो 49 लाख राष्ट्रीय पेयजल योजना 49 लाख रुपयाची बघा आता आपण तिची अवस्था बघूया अवस्था बघा थांबा तिकडे हे आता साफ केलं त्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही गवत तुम्हाला ही किती लाखाची आहे ते बघा ना खालूनच सुरुवात बघा ना तिची ही किती 3.5 लाखाची 3.5 लाखाची हा, तिकडे हा हा हो दादा याव इकडं आहे नाही या पुढे दादा याव इकडे हा नाही इकडे मग टाकी वर जाते कशी जाते का दादा याव थांबा 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 थोडं मागे सारखं दादा या ना इकडे या ना
हा शिपाई आहे, पण मला सांगा ही टाकी जी साफ केली ही कोणी साफ केली? माणसं सांगितलं माणसं सांगितलं होतं. बरं बरं. आणि मग ते त्यांनी चिखल असं बाहेरून काढून नाही घेतला? काढून टाकलं ना इकडे टाकला कुठं टाकलं? कुठे? इकडे टाकला समोर खोटं बोलता तुम्ही. 10 मिनिटापूर्वी व्हिडिओ बघितला, दोन तो चिखल कर्मचारी टाकी त्यांनी त्या पाईपाना खाली टाकला. टाकी त्या हा व्हिडिओ बघितला. हे दोन अहो व्हिडिओ आहे ना, कर्मचारी व्हिडिओ आहे. होते. इकडे ना हा दाखवा बरं. कुठे दाखवा कुठे? हा अहो नाही ना, इथं कुठे चिखल आहे? दाखवा कुठे टाकलं. हा बारीक आहे नाही इथं कुठे? पण काहीतरी पाहिजे नाही कुठे? अहो ऐकून घ्या ना, एक मिनिट एक मिनिट. चिखल हा घोट्याच्या वरती चिखल होता, त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडे. हा मग तुम्ही तेवढं सांगा, एकदम थोडा नका सांगू. नाही इकडे टाकीत होती ते, असं म्हणतो मी. हा ते माणसं मग चिखलचा व्हिडिओ आहे पण त्यांनी आमच्याकडे. त्या पाईपानी टाकलं. त्या एका गावामध्ये चिखल कुठे त्यांनी बाहेर काढून इथे टाकलं का? पाईपातून त्याचे व्हिडिओ आहे ना. व्हिडिओ आहे आमच्याकडे. म्हणजे सगळं लुटून त्या पाईपात निवारलं. अरे जरा लाज वाटू द्या. अरे ते पाईप चौकअप होऊन जातील ना. आता इथले लोखंडी पाईप आहे ठीक आहे. आता तिकडे जे गावात जे तुम्ही पाईप ते बी म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजना किती लाखाची? 49 लाख. 49 लाख रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना. तुम्ही तिचा की 3, 13, 9, 12 वाजवले. हा रस्त्यावर डायरेक्ट पाईप दिसतात वरती. हा मग त्यासाठी स्वतंत्र यांनी काही खोदलं नाही ना? काहीच केलं नाही. अहो, काही काम केलं outletच नाही ना तिला. नाही पण ते पाईप गटारी जे गावातले जे त्या पाईप आहे, पाईपात नाली उकरेल नाही, फक्त तिथं झालं गटर आहे हा. ना, त्यांना खेटून पैप टाकले आणि वरतून सिमेंट कोबा करून बरं पाणी सोडायला कोण आहे? पाण्यावर दुसरं आहे. दुसरं आहे कुठे आहे का? आता इथं नाही. नाही. मग हे पाणी या टाकीवर वर चढायचं का तुम्ही? कोणी जातं का वर? जातं का? अहो ते आखे तुडेल फिटेले नाही. बरं आता इथं कोण आहे नेमकं? ग्रामसेवकचा फोन लावा बरं. लावा ग्रामसेवकला फोन लावा. नाही आपल्याकडे फोन नाहीये. तुम्ही काय काम करता? शिपाई शिपाई. पण काय काम काय? कोणाला काय लागलं कोण काय थांबा ना. काय शांत काय बसा. काय? हापीस उघडं ठेवायचं. हा कोणी आलं सांगायचं भाऊसाहेब आले हो. पेपर भेटते. हा आणि काही पेपर तुम्ही देता ना? काय दाखले हा दुसरे? दाखले देता ना? हा दाखले म्हणजे काय? ग्रामसेवक सही करून ठेवतो का? हा उतारेन ते. उतारेन ते पण सह्या करून ठेवेल राहतं का? हा सह्या करून ठेवेल राहत्या. राहते. हा मग लिहितं कोण पण ते? तो पाण्यावालाच लिहितो. पाण्यावाला पाणी सोडणारा. आम्हाला शांत राहा ना तुम्ही. पाणी सोडणारा मग ते लिहून देतो ज्याला उतारा पाहिजे त्याला. हा आणि ग्रामसेवक सह्या करून शिक्के मारून ठेवून देतो पेपर. बरं असे किती ठेवेल राहत्या तुमच्याकडे? 5-8 वेळ राहते. 5-6 ठेवेल राहत्या. इमर्जन्सी वाद्या हा, emergency. बॉम्ब नको लोकांची. वा टाळा वाजवा ग्रामसेवकासाठी. अरे लाजा वाटू द्या. हा तुम्ही गावातल्या म्हणजे त्या कर्मचाऱ्याला पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला तुम्ही यांना शिपाई आहे तुम्ही तुमचे सही शिक्के मारून आणि तिथे ठेवता. म्हणजे तुम्ही यायचं नाही, लोकांची अडचण व्हायला नको. हा आणि तुम्ही बोंबलायचं तिकडं पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या मिटिंगांच्या नावाखाली. माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माझी तुम्हाला या माध्यमातून विनंती आहे, या ग्रामसेवकांना काहीतरी एक कालावधी असेल ना. मान्य आम्हाला की त्यांना बंधनकारक नाहीये कार्यालयामध्ये थांबणं. अरे पण कमीत कमी आठवड्यातल्या 6 दिवसामधून 2 दिवस तर थांबा ना तुम्ही, सकाळ ते संध्याकाळ. हा 9 वाजेपर्यंत पासून 6 वाजेपर्यंत थांबा ना. निषेध. आणि या माध्यमातून माझे जाहीर आव्हान आहे का या नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये कुठलाही ग्रामसेवक राहत नाही. ते एखादा गावातला हाताशी धरायचा आणि त्याचं भाडे करार दाखवायचा की याच्या घरात भाड्यानं राहतोय. हे फक्त कागदावर. म्हणून मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या या सगळ्या ग्रामसेवकांना तुम्ही असा एक आदेशच काढा का यांचा पगार नाही झाला पाहिजे. यांना पगार करू नका. जोपर्यंत ते त्या गावात राहत नाही तोपर्यंत त्यांना पगार देऊ नका. आज जर ते गावामध्ये राहिले असते तर गावातल्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहे त्यांनाही या पाहिलं असतं. हेच पाणी त्यांना प्यावं लागलं असतं. ते तिकडे जाऊन बिस्लरी पाणी पिते, मस्त एसीत राहते तिकडं. मग त्यांना काय घेणं गाव मेला तरी. निषेध असा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा. टाकी किती तारखेला साफ केली टाकी? ध्यानात नाही बरं. 9 तारखेची ग्रामसभा झाल्यानंतर 2 दिवसानं 3 दिवसानं 4 दिवसानं 2 दिवसांना म्हणजे 9, 10, 11ला. 11 तारीख. 11 तारखेला तुम्ही टाकी साफ केली. टाकी साफ केल्यानंतर आम्हाला शुद्ध पाणी यायला पाहिजे होतं. आता तुम्ही पण एक बिस्लरी भरून ठेवा. या व्हिडिओत तिची नोंद करा, तिच्यावर टॅग लावा. बरं आता तुम्हाला पाणी कुठलं येतं? हेच येतं ना? हा. पाण्याचा वास येतो ना? आम्ही ना हे पाणी पितो नाही, प्यायला पाणी घेतो हा नाही. हा मग आम्ही हिरचं पाणी पितो.
तुम्ही विहिरीवरून पाणी आणता, बरोबर आहे. नाही नाही बघा, पण विषय सांगतो हो तुम्हाला. मान्य मोदी साहेब, थोडं मागे रे बाबा, जा जा इकडे, यांना हे सगळे येऊ द्या ना. या ऐका, या घ्या मग. हा या इकडे या दादा, या इकडे, या इकडे, या नाही नाही, हे पाणी तुम्ही सगळं वापरायला म्हणजे बघा. हो माननीय मोदी साहेब, हर घर नल का जल तुमची योजना आहे. आता इकडे नळ आले, जल आलं, परंतु ते प्यायच्या योग्य नाही आलं ना. बघा यांनी गावागाव राणा वनात जायचं म्हणजे आजही, अरे हा इगतपुरी तालुका महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका आहे. अरे इथं छोटे मोठे 13-14 आमचे धरणं आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही पाणी पाजतो. तुम्हाला लाज नाही वाटत? आणि अशा गावातल्या महिला राणा खोनात जाऊन विहिरीवरून पाणी भरून आणत्या पिण्यासाठी. वणवण करावं लागतं इथल्या माऊलीला आजही बी पिण्याच्या पाण्याच्या घोटासाठी. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला, आमचे पाय पाण्यात आणि घसा मात्र कोरडा. लाजा वाटू द्या. म्हणजे 39 लाख रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजना राबवली, कायसाठी? धुण्यात भांडे धुवायला. हा, ज्या विहिरीवरून पाणी आणण्यात येतं असं आता सांगितलं गेलं, त्या विहिरीच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर आमच्या गावची जीवनवाहिनी हा, म्हणजे अगदी आणीबाणीच्या काळात आम्ही स्वतः त्या विहिरीवरती, दुष्काळाच्या काळात एक वाटीनं पाणी त्या विहिरीतून भरलंय. त्या विहिरीचा तो प्रमुख ऊर्जा स्रोत आमच्या गावचा असून त्याचं रक्षण करण्यात किंवा तो व्यवस्थित मेंटेन ठेवण्यात ही ग्रामपंचायत अपयशी आहे. त्या विहिरीच्या जवळ गावाचं पूर्ण सांडपाणी नेऊन यांनी त्या सांडपाण्याची विल्हेवाट करण्याच्या नावाखाली ते सांडपाणी विहिरीजवळ सोडलेलं आहे. आणि घन कचरा व्यवस्थापन मुख्य पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या शेजारी केलेलं आहे, इतरत्र भरपूर जागा असताना. म्हणजे तो सुद्धा स्रोत आमच्यासाठी यांनी पिण्यायोग्य ठेवलेला नाहीये. निश्चित, एकदम निश्चित. म्हणजे जी सोय आहे, नाही तुम्ही पाणी पिण्याचं देऊ शकत. आणि गटर जर तुम्ही टाकी स्वच्छ केली ना, मग आता हे पाणी प्यायला काय हरकत आहे? तुम्ही ते पाणी, आणि 49 लाख रुपये खर्चून ही जी पेयजल योजना राबवली, ही कायसाठी? धुणे भांडे धुवायला. निश्चित, एकदम निश्चित. हा, हो इकडे बघा ना, हा, एक जे नदीवरून पाईपलाईन येईल हा, टाकीच्या पाण्यात, हा, ती कधी पण अशी सेंटरला राहत हा. नाही. ती एक साईड कडून वरतून पाणी टाकली. हा, हा, यांनी तिन्ही पाईप सेंटरला धरले. आउटलेट नाही तिला, सर्वात मेन मुद्दा त्याला आउटलेटच नाही. हे दोन, एक वरच्या ही टाकी टाकीचा आणि एक तिकडनं पाणी येतं वर. हा, नदीवरून पाईपलाईन, नदीवरून आली. हा, नदीवरून पाईपलाईन, हा. ही वरच्या आळी आणि खालची आळी, बर. हे दोन्ही आउटलेट आहे लाईन डिस्ट्रीब्युशनचे. आउटलेट पुढे तुम्ही वरती पण व्हिडिओ करा. नाही म्हणजे गटरा ही टाकी जर स्वच्छ करायची असेल तर त्याला कुठेच काही ठेवलेलं नाही. मग या नळांद्वारे सोडून द्यायची. हा, या नळांद्वारे सोडून द्यायचं पाणी. म्हणजे ह्याच पाईपांमधून टाकी साफ करायची असेल तर ह्याच पाईपांमधून तो चिखल, ती घाण टाकायची आणि गावात लोकांना सांगायचं नळ चालू ठेवा. अरे लाजा वाटू दे, ही घाण नळांमधून बाहेर जाईल का? हा, अरे अख्खा तो चिखल त्या पाईपांमध्ये, आणि ते पाईपही तुम्ही गाडेल नाहीये, नुसते वरती हे करून दिले. अरे सरकार, मान्य हो मोदी साहेब, तुम्ही पैसे देतात, योजना सरकार पैसे देतं, पण चुकीचे अधिकारी आणि चुकीचे प्रशासक इथं असल्यामुळे हा असा सावळा गोंधळ होतो. ऑडिट होतं या टाकीचं, ऑडिट हा. होतं. कोणतं काम केल्यानंतर त्याचं ऑडिट होतं, त्याची फाईल होती, ऑडिट फाईल. ती फाईल दाखवते नाही, काहीच दाखवते नाही. वाउचर फाईल, सगळ्या फाईल बिल मागता तर ग्रामसेवकनं रजा मंजूर. शिड्या बघा ना तुम्ही. नाही पाहिलं ना, सिडी पाहिलं, एकदम भयान परिस्थिती. टाकीमध्ये गाळत असं अजूनही घालत असं टाकीमध्ये वर. हा, आता भरून ठेवेल असेल का तर चौकशी. या टाकीचा मुद्दा असा आहे, हा, आपण चालते. स्टोरेज टँक जे म्हणतो, स्टोरेज कशा करता असतं, रात्रीची लाईट असल्यानंतर पाणी. या ताई आल्या, ताई, हो ताई, पाणी कसं येतंय तुम्हाला? पाणी एकदम खराब पाणी येतं आम्हाला. खराब पाणी, पाण्याचा वास येतोय आता. आमच्याकडे 8-8 दिवस पाणी येत नाही. 8-8 दिवस पाणी येत नाही येत. मग तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तक्रारी करता का नाही? अहो सर, गेलो तरी ते काय ऐकलं सोडून द्यायचं. नाही, ग्रामसेवक भेटला का तुम्हाला कधी ग्रामपंचायत मध्ये? हो, 2दा-3दा भेटले आम्हाला. बरं, मग काय म्हटलं तो? मग ते म्हणे येईल जा अशी करीत सांगायचं आणि म्हणून येतो आम्ही. मग काय बोलणार आम्ही वरचं? मग आता जे पाणी येते, आता पाणी कसं चांगलं खराब आलंय? आहे. खराब आहे असं पाणी. असं पाणी. हो, पण टाकी तर त्यांनी साफ केली ना? टाकी जरी सर साफ केली, हा. पण ते जो खाली मैल आहे, हा. आता हे पाणी वरची पडल्यानंतर ते
वरचं तो पाणी वर पडल्यानंतर ते वर येणार आहे. बरोबर, वरतून आणि पाण्याचं- पाणी नाही येणार आहे. येणार आहे. पाईपामध्ये घाणे माती नाही पण त्यांनी ते पाईपातच घालताना व्हिडिओ आहे ना मग त्यांनी जे पाईपाचे पाणी सोडलेलं आहे त्यांना वाटी काढेल त्यांनी पाईप वर नाही पण ठेवले. नळान वाटे पाणी निघेल का असं घाण ती घाण अडकून राहिली ना. बरं मला एक सांगा मला एक सांगा तुमच्या घराच्या वर समजा एखादी टाकी आहे तिच्यामध्ये घाण आहे तुम्ही ती घाण कशी काढाल त्याचं आउटलेट वेगळं असतं ना. तुम्ही एकतर ती टाकी एकतर भरून वगैरे बाहेर काढाल किंवा त्याच्यात कॉक ठेवेल राहतो बाहेर पाणी काढायला किंवा इथं कुठेतरी पाईप मोकळा करून कुठून तरी ती घाण काढून टाकाल स्वच्छ कराल का तुम्ही तुमच्या घरामध्ये नळाला सोडाल ते पाणी चिखल त्या पाईपात घालून नळातून बाहेर काढाल का नाही अरे आमच्या मावल्यांना कळतं पण करे भाडव्यानं तुम्हाला कळत नाही का लाजा वाटू द्या जरा हा हे असं गलथान काम करता निषेध अशा घटनांचा एरोप्लेन तुम्ही कशाचे आमच्या गावात का बरं तिथे ठेवला हा जर म्हणजे आरो प्लांट फिल्टर प्लांट आहे पण तो वर्किंग मध्ये नाही 4 लाखाचा फिल्टर प्लांट येईल हा. गावाला तो आमच्या पोरांचा व्यायाम करण्याची जागा हा म्हणजे जुनी नाही पण याला जोडला नाही का तो तो जोडले अरे बाबा अरे याचं काय मूर्त आम्ही- काढून राहिले का तो आरो याचं काय मूर्त काढून राहिले नागेश भाऊ या ना इकडे याचं काय मूर्त काढून राहिले का आरो तुम्ही? प्लांट 1 मिनिट आरो प्लांट बद्दल आम्ही ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केला असता त्या आरो प्लांटची जागा यांनी मनमानी करून ती जागा बदलली. ती जागा बदलल्यानंतर इथं व्यायामशाळा आहे पोरांची त्या व्यायामशाळेत आरो प्लांट बसवण्यात आला पण तो पूर्णपणे कधीच झाला नाही. तो आरो प्लांट महिनाभर पडेल असताना त्याच्या मोटर चोरीला गेल्या. त्या मोटर चोरीला गेल्याबद्दल आम्ही ग्रामसभेत आमच्याकडे व्हिडिओ आहे पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्या चोरीला गेल्या मोटरीच्या आम्ही ग्रामसेवकाला विचारणा केली असता कुठलीही पोलीस स्टेशनला त्यांनी कंप्लेंट केलेली तक्रार दिली नाही. नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या घेऊन आले आणि तो आरो प्लांट कार्यरत केला. तो आरो प्लांट अशा ठिकाणी आहे का पूर्ण गावाच्या बाहेर आहे तिथं महिला प्रत्येक जण त्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि त्या आरो प्लांटसाठी याच टाकीवरून त्यांनी पाणी नेलं. जो इनलेट असतो त्या आउटलेटचा याचा आरो प्लांटचा तो इथून नेला. त्या आरो प्लांटची इथून नेलेली लाईन 3 महिन्यात 3 वेळा दुरुस्त केली. आम्ही शेतकरी आमचे काही शेतकरी 1993 ला केलेल्या पाईपलाईन आम्ही 2025 पर्यंत वापरतोय. बरोबर आणि यांनी कोणत्या हे तर इंजिनियर होते आमचे शेतकरी बांधव कोणला इंजिनियरला विचारून पाईपलाईन केल्या नाही तरी त्या पाईपलाईन आजपर्यंत आम्ही वापरतोय. आणि यांनी केलेली लाईन 3 महिन्यात 3 टाइम चॉकअप झाली आरो प्लांटसाठी केलेली लाईन. शेवटी तो आरो प्लांटचा आम्हाला 4 लाख रुपये खर्चून 1ही रुपयाचा फीडबॅक भेटलेला नाही. फायदाच नाही नाही आणि आता हा जो चिखल त्यांनी पाईपांमध्ये घातलाय यानं तर अजून चकअप होती ना ते हो चॉकअपच आहे सगळे. आता तो वास तुम्ही बघितला ना स्मेल बघितला ना पाण्याचा कसा येतो ते. गावात मूळ गोष्ट कोणाच्या घराघरात दारादारापर्यंत रस्तेच नाहीये हे मोठं शोकंती काय का तुम्ही रस्ते व्यवस्थित करा. मुळात आता लोकांना लागतं काय अहो इथं पिणे पाणी ही जीवनावश्यक गोष्ट जीवनावश्यक आहे. गोष्ट. पाणी येतं का हा हा येतंय पाणी कधी येते का असं येते पाणी पाणी नाही येत बरं मग त्या पाण्याचा वास येतोय का आता पाणी कसं चांगलं येतंय का? नाही वास येतोय पाण्याचा पाण्याचा वास येतोय मग पाणी काय कुठे प्यायचं तुम्ही तेच आता कुठं जाऊ आम्ही पाण्याला आता हा आपल्याला ते कुठं पाणी कुठं जातं आता ते आहे तेच आहे आता काय प्याणार आहे पाणी मग ते मुलं वगैरे आजारी होत असते मग तरी थंडी तापाना याला त्याला जे आंबे कोणाला खोकला कोणाला सर्दी हा म्हणजे घरा भावतून या सारे पाण्याचं वाहून सारे मच्छर आम्हाला अरे बापरे म्हणजे या का चिखल त्या टाकीपासून हा तर मच्छर पहा बरं तुम्ही ती आखं. हा हा सर मला एक बोलायचंय हा, बोला. आता आम्ही महिला बचत गटात आहे मला भूमी नाही काही नाही मी हातावर हा. आहे तर आम्हाला जी काही पंचायतीमध्ये जे काही मशीन येलं होतं पत्र व्हायचं किंवा मिरची दळायचं हे आमच्यापर्यंत अजून काय आलेलं नाही. मग आम्ही समजा मी इथून 10 किलोमीटर गोंद आहे मी इथून पायी मुंडेगावला जाते आणि तिथून मी कंपनीमध्ये जाते. मग तुम्ही मला सांगा एक पहाटे मी 4ला उठून जर काम करीत असेल बाहेर जाऊन मग हे गावचा मला फायदा काय आणि ते बी इथून मी मुंडेगावला पायी जाते. मग मला जर गावात जर भांडवल नाही मी सगळं हातावर आहे माझं मग मी करायचं काय तुम्ही मला सांगा. माझ्या बचत गटाला जर काहीच नाहीये आजपर्यंत मला जर काही भेटेल नाही मग मी कोणत्या पद्धतीमध्ये जगायचं मला सांगा. आणि एक माझं सलून दुकान एक बारीक आहे विहिरी जवळ तुम्हाला मी दाखवते तिथे एक म्हणजे 5 ची टपरी आहे माझी त्यात माझा मुलगा कसं तरी तिथं काम करतो आणि त्याच्यावर मीच जगतो. मग तुम्ही मला एक सांगा मला काही आहे का नाही गावामध्ये त्यांचे ते मंजूर झालेले पैसे आलेले वाटते ग्रामपंचायतीमध्ये त्या मशीनचे वगैरे काही आणि आता तिथे मला एक दावा आहे. म्हणजे गावच्या महिला बचत गटासाठी पैसे आलेले
त्यांना मशन बिशन सर्व गोष्टी येईल, पण कुठल्याही प्रकारचा गावच्या बचत गटात त्यांना एकाला त्याचा आमच्यापर्यंत काही लाभ भेटला. कोणाचे मग त्या मशिनरी कुठे मशिनरी गेले मधल्या मध्ये काय मला काहीच माहिती नाही. म्हणजे हे काय झालं माहिती का, गावात कोणाला दिलंय का त्यांनी? नाही, गावात दिलंय का कोणाला? गणेशोकला आम्ही विचारलं त्या दिवशी, ते म्हणे तुमच्यापर्यंत येणार आहे टाइम, आता कधी येणार आहे? आज नाही म्हणजे तिथून काय तो काय असं काही पाईपलाईन मध्ये टाकलंय का भाऊ? Pipeline मध्ये येऊ राहिले हळूहळू हळूहळू काय हळू. माहिती आता. हा नाही, आता हे तुमची ही तक्रार आहे ना, आम्ही याचा पण सगळं सखोल आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ. आता त्याचा फोन नंबर बंद आहे. 2017 मध्ये गट ओपन होईल, 2014 मध्ये किंवा 15 मध्ये ओपन होईल. कुठल्याही प्रकारचा आम्हाला लाभ नाही. आजपर्यंत कुठलाही लाभ भेटेल नाहीये. मग तुम्ही एक सांगा, एक श्री जर पहाटे 4 ला उठून जर इथून पायी पायी जर गोंदा जाते कामाला, पहाटे 6 ला 7 ला घरात येते, ती बाई करीत काय असेल? तिथून येऊन तिला परत स्वयंपाक नाही, ताई, करायचा 100% ऐका तिच्या ना. तुम्ही आता जे काय असेल ना, मी स्वतः पर्सनल दर्शन भाऊ ऐका ना, तुम्ही या ताईंचं काय समस्या आहे ना, त्यांचा त्या दिवशी मुद्दा मांडला, त्यांना त्याच्यावर उत्तर द्यायला त्यांनी टाळाटाळ हा नाही आपण बघू, आपण यांचं नाही सगळं घ्या तक्रार, आपण बघू यांना काय इथं उद्योग करता येईल, आपण हे करू. ग्रामसंघ स्थापन आहे ना साहेब. हा त्यांची मीटिंग होती. ग्रामसेवक हजर राहणार होता 4 दिवसापूर्वी. त्याची मीटिंग तुमच्या मिटिंगला येईल नव्हतं ग्रामसेवक आता? नाही तर मोदी साहेबांनी घेतलं ना, 17 तारखेला मिटिंग घेतली ना ती तुमची. 17 तारखेला माझं म्हणणं ते 17 तारखेची ग्रामसभा फक्त बचत गटांच्या योजनांसाठी. मीटिंग घेतली, ती कुठे घेतली? कुठे घेतली? कुठे घेतली? आता काय कुठे घेतली meeting? इथं फक्त मराठी शाळेमध्ये मराठी कर्मचारी. शाळेत चालेल. एक काम करा, आज तुम्ही जर मराठी गपचिक आले, समजा मराठी शाळेमध्ये मिटिंग घेतली, महिलांना काय माहितीये? म्हणजे महिला त्याची तुम्हाला ताड माहिती नाही? दिली पाहिजे. आम्हाला काहीच माहिती नाही सर. हो, माननीय मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, याच्या 17 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर आपण ग्रामसभा घेतल्या, देशभर ग्रामसभा घेतल्या, आणि बघा यांची सभा त्या ग्रामसभेचं इथे मराठी शाळेत कुठे घेतली कोणाला माहितच नाही. तुम्हाला माहितच नव्हतं का? काहीच माहिती नाही सर. आणि त्यानंतर सर्वात दोन मेन ते तीन त्यांना विचारलं ना का ग्रामसभा लागली, तर ते म्हणते मी अजिंठा ग्रुपवर टाकला. आता माझ्याकडे मोबाईल आहे, मी यंग पिढीतला आहे, पण वयोवृद्ध आपल्या गावचे नागरिक नाही, आहे. गावामध्ये घोषणा दिली पाहिजे, ताड दिली जाते, हे पाहिजे, हा, ताड आवाज दिली दिला जाते. पाहिजे. सर्वात मेन गावच्या नागरिकांना ताड दिली जाते, ती ताड देत नाही, ग्रुपवर टाकते. आता तुमच्या मोबाईल आहे, माझ्या मोबाईल आहे, सर्व नागरिकांचा मोबाईल नाही राहत. नाही नाही बरोबर, म्हणजे ही नक्कीच 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे दादा. कारण बघा या ठिकाणी आता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून तुमची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची. अरे पण दवंडी द्या ना. दवंडी द्या ना. दवंडीची ही पद्धत ही पूर्वापार चालत आली ना आपली. मग शिपाई काय करतोय, त्यांच्या मार्फत दवंडी द्या गावामध्ये, गल्लोगल्लीत जाऊन ग्रामसभा आहे म्हणून. दवंडी हा. अजेंडे, ग्रामसभेचे अजेंडे हे सर्व दूर पसरले नाही पाहिजे, याची ती प्रकर्षाने काळजी घेतात. याचं कारण असं की 100% तिथं उपस्थिती नसली पाहिजे, आणि अपुऱ्या कोरम मध्ये ग्रामसभा झाल्यानंतर पुढची तहकूब करून ग्रामसभा यांना 2 तासात लावायची असती, ती न लावता या आहे त्याच्यावरती यांच्या मनमानी ठराव बनवून घेतात. याच्याकरता ते फक्त आणि फक्त जितक्या कमी लोकांपर्यंत यांचा ठराव पोहोचल याची ते पूर्णपणे काळजी घेतात. इथं वगैरे गावात त्यांच्या फ्लेवर मध्येच फक्त अवघड आहे. सरकारी दवाखान्याचा लाभ काय राहतो? उपकेंद्र. काय उपकेंद्र आहे, कानडवाडी मेन केंद्र, आणि हे उपकेंद्र. इथं एक नर्सिंग राहते हा. किंवा डॉक्टर राहतो, या कधीच राहत नाही, कायम तो दवाखाना बंद आहे. हा, दवाखाना काय बंद हा. आहे? या दवाखान्यात लोकांना बीपी शुगर या गोळ्या मिळायला पाहिजे. आज एवढे मुलं आहे, हा ते बंदच आहे, बंद आहे. हे एवढे मुलं आहे, उद्या रात्रीचं त्यांना काही झालं तर उपकेंद्र आहे तिथं, थोडं मागे जा, मागे जा. उपकेंद्र आहे तिथं या गोष्टी भेटायला पाहिजे लोकांना. म्हणजे हे कायम बंद आहे. फक्त इथं येतात सहकारी आहे त्या MPW वाले मासाळ म्हणून, ते रेग्युलर राहते इथं, येत्या उघडता त्यांची ड्युटी करताना. डॉक्टर वगैरे कोणी येत कोणीच नाही. लागलं तर एक बँडेज सुद्धा देतील. नाही, बँडेज नाही, गोळे नाही, गोळ्या नाही, काहीच आपले नाही. वय मग ते येऊन काय करता इथे बसून, काय करता पेमेंट घेतात ते, त्यांच्याकडे काहीच नाही, काहीच नुसते येऊन बसताय. म्हणजे तुम्ही दवाखाना इथं आल्यावर उपचार वगैरे काही होत नाही. मेडिसिन काहीच नाही, काहीच नाही. बघा, medicine. लाखो करोडो रुपयाच्या अशा इमारती बांधून ठेवल्या, हा, आणि तिथं ना उपचार आहे, ना औषध आहे, ना डॉक्टर आहे. मग हे कशाला? हा शासनाचा पैसा, म्हणजे हा गोरगरीब सगळ्या जनतेचा पैसा आहे ना. हा, आणि कर्मचाऱ्यांनी येऊन एखाद्याने येऊन बसायचं. मग अजून कागदावर किती जण ड्युटीला येते इथे देव जाणे. टॅक्स आमच्या गायगरिबाकडून काढला जातो ना, आम्हाला जर त्याचा लाभ नाही तो कशाला मग? हा? भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडगा वर पाय, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडगा वर पाय. तुम्ही सगळ्यांनी जो आता हा आवाज उठवला, खरं तर या अशा जागरूक तरुणांचं सगळ्यात पहिले तुमच्या स्वतःसाठी आधी टाळ्या वाजवा. म्हणजे बघा या गावामध्ये
ना वेळेवर ग्रामसेवक येतोय, ना इथं नेमलेला प्रशासक येतोय, गावामध्ये ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि कुठल्याही योजना त्यांनी जी राष्ट्रीय पेयजल योजना 49 लाख रुपयाची आपण तिचे पाईप पाहिले, एकदम वरवर टाकून दिलेले, कुठली योजना यशस्वी झालेली नाही. यांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी येत नाही. आपण जर या नागरिकांना नुसतं साधं पाणी प्यायला देऊ शकत नसाल तर मी या माध्यमातून या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या माध्यमातून माननीय शिवसाहेबांना एक आव्हान करतो की ह्या योजनेची या गावामध्ये ज्या ज्या राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा या गावामध्ये अजून ती आर ओ प्लांट असेल, या रस्ते गटारी, या सगळ्या योजनांचा सखोल चौकशी लागून याचं ऑडिट लावा आणि या दोषींवर कडक कारवाई करा. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो, भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो.